मित्रांनो नमस्कार. मी आहे आपला मित्र निवेदक धनंजय माने. खरं तर आजचा दिवस काही वेगळा आहे आणि मला असं वाटतं की तो भारतीयांसाठी काळा दिवस म्हटलं तरी काय हरकत नसावी. आज 6 डिसेंबर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज आहे. आजपर्यंतच्या वाचनामध्ये किंवा आजपर्यंतच्या अनुभवामध्ये जे काही वाटलं ती एक वेगळीच व्यक्ती आपल्या हृदयात एका मनामध्ये घर करून राहिलेली आहे आणि ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न हा म्हणजे संपूर्ण मोठा भारतातला जो किताब आहे हा सुद्धा त्यांना मिळाला. पण असे कित्येक भारतरत्न खरं तर त्यांच्यावरती ओवाळून जरी टाकले तरी सुद्धा ते कमी पडतील असे एक महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर त्यांचा 6 डिसेंबर 1956 ज्यावेळेस ते महापरिनिर्वाण, ॲक्च्युली या शब्दाचा अर्थच असा आहे, निर्वाण म्हणजेच निघून जाणे, सगळ्या गोष्टींपासून मुक्त होणे. आणि बुद्धांनी जो संदेश दिलेला होता किंवा बुद्धांनी त्यांचे जे काही अनुयायी आजही एक वेगळ्या माध्यमातून जे प्रचार करतात, बौद्ध धर्माचा प्रचार करतात, त्याची नीतितत्व, मूल्यतत्व ही सुद्धा काही वेगळी आहेत. तर त्या धर्मामध्ये सुद्धा महापरिनिर्वाण अर्थातच आपण जसं पुण्यतिथी म्हणतो त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं तर मृत्यू आपल्याला माहिती असेल की जवळपास 12 लाख लोक मुंबईमध्ये चैत्यभूमी या ठिकाणी उपस्थित होते आणि अक्षरशः त्या मुंबईमध्ये जनसागर उसळलेला होता. आंबेडकरांवरती प्रेम करणारे देशातीलच नव्हे तर विदेशातील लोकसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी भारतभर जे काही काहूर उठवलेलं होतं, आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आजच्या समाजाला दिलेली जी देणगी आहे खरं तर खूप मोठी. आणि जगातलं सर्वात सुंदर पुस्तक ज्याला आपण संविधान असं म्हणतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं लिहिलं असेल, खरं तर ही कुतूहल मला नेहमीच वाटतं. इतका प्रतिभावान व्यक्ती आपल्या देशामध्ये जन्माला आला, हेच खरं आपल्या देशाचं फार मोठं भाग्य आहे असंही मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. खरं तर इतकी प्रखर बुद्धिमत्ता त्यांना कशी लाभली असेल, त्यांच्या आयुष्यातल्या त्यांनी सोसलेलं दुःख, व्यथा, वेदना किती मोठ्या असतील आणि त्या अनुभवातून उतरलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे या संविधानामध्ये आज किती छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि या उल्लेखाच्या माध्यमातून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं, पण कितीतरी त्यासाठी स्वतःचा वेळ दिला आहे, कितीतरी गोष्टींचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य लोकांचा विचार करून असामान्य लोकांपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवातून मांडल्या, सिद्ध करून दाखवल्या आणि त्यालाच आपण संविधान म्हणतो. जगण्याचे नियम म्हणजे संविधान आहे. आज आपण म्हणतो की ते धोक्यात आहे, अमुक तमुक अशा बऱ्याचशा चर्चा होताना आपण बघतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारतवर्षावरती संविधानरूपी दिलेला हा जो काही ठेवा आहे हा खरंच खूप मोठा ग्रेट आहे आणि त्यात विदेशातील लोकांनाही त्या गोष्टीचा हेवा वाटतो. आज त्याच संविधानाच्या धर्तीवरती अनेकांनी आपल्या देशातील घटना लिहिण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु या गोष्टीला मात्र कुठेही चॅलेंज नाही. आज आपण बघतो की संपूर्ण आपल्या राज्यात सुद्धा आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या अनेक गोष्टी घडताना आपण बघतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हा जो विषय आहे हा सुद्धा किती परखडपणे त्या काळात मांडलेला होता आणि वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सुद्धा त्यांनी आपली केलेली ही जी काही वृत्ती होती किंवा जे काही लिखाण होतं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आजच्या काळात सुद्धा मला वाटतं. मग या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 विषयामध्ये पदवीधर पदवी मिळवली होती. ही छोटी गोष्ट नाही. म्हणजे आजच्या युवकांना जर आदर्श घ्यायचा असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निश्चितपणे घ्यावा. आणि 1938 साली त्यांच्याकडे जवळपास 8,000 पुस्तकं होती आणि त्यांच्या मृत्यूच्या समयी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस 35,000 पुस्तकांचा समुच्चय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता. ही खरं तर भावलेली व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस मृत्यूच्या समयी बघितलं तर 5 ड्रेस त्यांच्या घरी होते फक्त. किंवा कितीतरी साधी लोकं राहणारी ही लोकं आहेत, किती सामान्य जीवन जगणारी ही लोकं आहेत आणि तुम्ही आम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याकडे मिळतात त्यावेळेला
काहीतरी आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या महामानवांकडून छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण जर शिकलो तर निश्चितपणानं खूप काही आपल्याला करता येऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून आदर्श घ्यायचा तर अशा व्यक्तींचा आपण घ्यायला हवा. आणि म्हणून या सामान्य वागण्यातून ती असामान्य झाली आणि या असामान्य असलेल्या व्यक्तिमत्वांचा आजही आपल्याला आठव होतो. आणि म्हणून ती चिरकाल टिकतात. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निश्चितपणे या पृथ्वीतलावरती राहणार आहे. त्यांनी घेतला आदर्श तो म्हणजे कबीरदासांचा आदर्श घेतला, त्यांनी आदर्श घेतला तो महात्मा फुलेंचा घेतला, अनेक गौतम बुद्धांचा विचारावरती ते चालले. आणि हा अमूल्य ठेवा आपल्या भारतीयांसाठी ते त्यांनी ठेवलेला आहे. खरं तर आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. आणि आज आपल्यातीलच कुठेतरी आंबेडकर जागृत होतील का, हे सुद्धा आज पाहणं मला महत्त्वाचं वाटतं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारान निर्वाण दिनानिमित्त खरं तर मी त्यांना खूप मनापासून या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती नमन होतो. धन्यवाद.